स्टील फ्रेम. पुस्तकांस कारण की स्टील फ्रेम हे माझं पहिलं पुस्तक मी लिहिलं पेक्षा ते माझ्याकडून लिहिलं गेलं हे जास्त खरं आहे. स्टील फ्रेमचे सगळेच मानकरी त्यांच्याविषयी लिहिलं जावं असेच आहेत. मी फक्त एक निमित्त बनलो. सर्वसामान्य पार्श्वभूमीची, शेतकरी कुटुंबात वाढलेली, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली पोरं परिस्थितीशी झगडा करून, संघर्ष करून मोठी झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, परराष्ट्र सेवा, राजस्व, रेल्वे, पोस्ट, CBI अशा विविध सेवांत मोठ्या पदावर पोचले. काल परवापर्यंत काही तर वेगळं करायचं या तडफडीने नागरी सेवा परीक्षांची तयारी करताना, यशस्वी होण्यासाठी झगडताना ज्यांना मी जवळून पाहिले असे माझे यार आज सिस्टीममध्ये काम करताना सुद्धा कुछ कर दिखाना है ची त्यांची जुनी झिंग अजून शमलेली दिसत नाही. कालचा झगडा एक परीक्षेत यश मिळवण्यासाठी होता. आजची लढाई मिळालेल्या पदाला न्याय देण्यासाठी आहे. उद्या विषय आशा वाढवणारे हे चित्र आहे. हा आशावादच मला ते, मी आणि तुम्ही या परिघावर उत्साहानं लिहिता करतो. त्यांच्याविषयी हे पुस्तक लिहिलं नाही, ते माझ्याकडून लिहिलं गेलं. एक कदम उठते नहीं उठाए जाते हैं याची प्रचिती स्टील फ्रेम लिहिण्याच्या निमित्तानं मला आली. या पुस्तकाच्या निमित्तानं मित्रांच्या समवेत काही क्षणांसाठी का असेना पण परत भूतकाळ जगता आलं. शिवाय IAS पासून CBI पर्यंतच्या सगळ्या सेवा खुर्चीवर बसून नसेनात का, पण रिस्पेक्टेड चेअर्सच्या मागे उभे राहून त्या सेवांचं अंतरंग पाहता आलं. स्टील फ्रेमचे सगळे मानकरी, काही जण राज्यात तर काही जण राज्याबाहेर, जे चांगले काम करत आहेत ते सर्वांसमोर आलं पाहिजे ही माझी अंतरीची घालमेल होती. ती आळसाने का होईना पण एकदाची शब्दबद्ध झाली. या निमित्तानं तशा बऱ्याच नव्या अनुभवांची प्रचिती आली. स्टील फ्रेमचे मानकरी हे सगळेच मित्र असले तरी आज पोलादी चौकट अधिकारी आहेत. त्यामुळे ती चौकट भेदून परत भूतकाळात जाऊन आणि त्यांना नेऊन जगण्याच्या माझ्या प्रयत्नात बरीच दमछाक व्हायची. पण मित्र हे मित्र असतात. आज कोणी लोकप्रिय नेता, अधिकारी, कलावंत असेल पण त्यांना केवळ ते लोकप्रिय आहेत म्हणून कोणी मित्र नसतो. जे मित्र असतात तेच पूर्णकाळ मित्र असतात ही वस्तुस्थिती मानली तरी या स्टील फ्रेमचा परिघ एवढा विस्तारलेला आहे. तो पाहताना वाटायचं आता जुने बंध तसेच राहतील का. पण हे सगळे जरा हटके. प्रत्येकाची एकच भूमिका. आमच्यासाठी कोणी आयडियल नाही आणि आम्हाला कोणी आदर्श मानावं अशी इच्छाही नाही. प्रत्येकाची ही भूमिकाच त्यांच्याविषयी लिहिण्यासाठी त्यांना पात्र ठरवते. दीपू, श्रीकर, विश्वास यांना आणि त्यांच्या कामांना पाहताना नेहमी वाटायचं यांच्याविषयी पुस्तक नव्हे पुस्तके लिहिली जाऊ शकतात. मनात नेहमी खलबली माजायची. पण या सगळ्यांना गाठणं, त्यांना त्यांच्या टाइम टेबलमधून काढणं आणि मग याविषयी बोलणं सहज शक्य नव्हतं. शिवाय हे सगळे भारतभर वेगवेगळ्या जिल्ह्यात विखुरलेले. पण प्रयत्न करायचं ठरलं आणि सुरुवात केली हेमंतपासून जवळून पाहिलेले, अनुभवले, त्यामुळे प्रत्येकाविषयी एक मत तयार होतंच. पण लिहायला बसलो की जबाबदारी जाणवायची. त्यांच्याशी चर्चा करायचो, गप्पा मारायचो, मग एकांतात विचार करायचो. जोपर्यंत स्फुरत नाही अंतरीच्या उमाळ्याला मनासारखी वाट मिळत नाही तोपर्यंत हातात पेन धरायची नाही. हा मधला काळ फार जड जायचा. पण जेव्हा हातून बाहेर जायचं मग सुसाट लिहायत सुटायचो. काही गवसल्यास सृजनाचा तो आनंद शब्दात व्यक्त करता येण्यासारखा नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तसं रास्ते मिळते गए. जसजसा लिहित गेलो तसं जाणवायला लागलं की याविषयी
तडाखा फारच मोठा आहे. नुकतंच काही अधिकाऱ्यांविषयी, त्यांच्या सेवेविषयी लिहून हा विषय संपणार नाही. सामान्य माणसाच्या घरात वाढलेली मुलं आज अधिकारी म्हणून व्यवस्थेचा भाग बनली आहेत. हे आश्वासक चित्र आहे. पण सामान्य माणसाला आज ही सिस्टमविषयी आपलेपणा वाटत नाही किंवा ही व्यवस्था आपल्यासाठी आहे असंही वाटत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीची साठी ओलांडून आपण पुढे आलोत, पण आजवर एकाही निवडणुकीत 100% किंवा त्याच्या आसपास जाणारं मतदान झालेले कुठेच ऐकण्यात, पाहण्यात, वाचण्यात आलं नाही. लोकशाही देशात लोकांचा हा निरुत्साह काय दर्शवितो? अंतर्मुख व्हायला लावणारी ही वस्तुस्थिती आहे. अधिकारी ह्या व्यवस्थेला फक्त एक घटक आहे. लोकप्रतिनिधी, नोकरशाह, कॉमन मॅन या त्रिकोणावर आपली व्यवस्था स्थित आहे. लोकप्रतिनिधी व नोकरशाह यांचा परस्पर संबंध, कॉमन मॅनची मानसिकता, उदासीनता पार्श्वभूमीवर लेखन स्पेस वाढत गेला. भारतीय समाज, त्याची बलस्थाने, मर्मस्थाने, कॉमन मॅनचे प्रश्न अशा व्यापक कॅनव्हासवर मी कधी येऊन उभा राहिलो हे मलाच नाही कळलं. कुटुंब संस्था, शिक्षण संस्था, राज्यसंस्था, समाजसंस्था, न्यायसंस्था, माध्यमे, पर्यावरण या सर्व विषयांना नकळत स्पर्श करूनच पुढं जावं लागलं आहे. या सर्व क्षेत्रीय प्रश्नांची उत्तरे उकल झाल्याचा अजिबात दावा नाही. पण प्रश्नात पडलो, उत्तरे शोधण्यात गुंतलो. एवढं मात्र झालं, पुस्तक लिहून झाल्यावर या घडीला हीच भावना आहे की वाचक उत्तरे शोधण्याचे वाटेचा वाटकरी झाला तरी पुरे. जे साध्य करायचं आहे त्या दिशेने पडलेले ते पहिले पाऊल ठरेल. माझं पुस्तक लिहिणं म्हणजे मी तुमच्याशी मारलेले गप्पा आहेत. बोलणं मला आवडतं. मी बोललेलं बहुतेकांना आवडतं असा माझा समज आहे. लहानपणी जास्त बडबडतोय म्हणून घरी ऐकून घ्यायचे. नंतर शाळेत बोलण्याला वक्तृत्व स्पर्धांचं निमित्त मिळालं. स्पर्धांत मनासारखं बोलता आलं. मग भरून स्पर्धा गेल्या, पोटभर जिंकल्या. बोलण्यावर संस्कार झाले. बोलण्यापूर्वी विचारही करावा लागतो हे वेळेबरोबर शिकत गेलो. पण त्यामुळेच हा विचार करायची पद्धतच वक्तृत्वामार्गे अभिव्यक्तीच्या दिशेने वळली. म्हणून माझ्या लिहिण्यावर माझ्या बोलण्याचा प्रभाव आहे. स्टील फ्रेम या पुस्तकाच्या शीर्षकापासून एकूण लिखाणात बऱ्याच ठिकाणी इंग्रजी शब्दांचा वापर झाला आहे. तोही यामुळेच दैनंदिन जगण्यात जसं बोलतो तसं लिहिता झालो. उल्लेखण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्टील फ्रेमचे सगळेच मानकरी अधिकारी मित्र आहेत. त्यात एखाद्या अधिकारीला 33% प्रमाणे नसेना स्थान देऊन समतोल साधता आला असता. तसं झालं असतं तर बरंच झालं असतं. पण मी ज्यांना जवळून पाहिलंय, ज्यांच्याशी जवळचे संबंध होते अशा मित्रांविषयीच जसं आतून आलं तसं लिहित झालो. योगायोगाने ज्या मोकळ्या युवा मैत्रिणी यशस्वी झाल्या आणि ज्यांच्या विषयी लिहिलं जावं अशांच्या संपर्कात मी नव्हतो. शिवाय माझ्या संपर्कात आलेल्यांपैकी कुणी यशस्वीता नव्हती. त्यामुळे ते राहून गेले. पुस्तक प्रकाशित होत असताना अजून बरंच लिहायचं राहून गेलं हीच भावना मनात प्रबळ आहे. पहिल्या भेटीत पुस्तकाची कॉन्सेप्ट आवडल्याचे सांगून ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री कुमार केतकर यांनी प्रस्तावना लिहून दिली. बॅरिस्टर A.R. आतुले साहेब, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नार्वेकर, डॉ. वसंत गोवारीकर, सौ. सुधा गोवारीकर, ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे, श्री गंगाधर पटणे, श्री मल्हार अरणकल्ले, श्री भूषण गगराणी IAS, राष्ट्ररचना प्रकाशक मुंबई या सर्वांच्या ऋणात राहणेच मी पसंत करीन. हजरत मौलाना युनूस रहमतुल्लाह अलैहि
मौलाना मुनीर अहमद साहब सांताक्रूज यांची दुआ व मेहरबानी नेहमीच माझ्यावर आहे. कभी कभी यूं भी हमने अपने जी को बहलाया है, जिन बातों को खुद नहीं समझे औरों को समझाया है. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC नागरी सेवा परीक्षेतील सिव्हिल सर्व्हिसेस यशवंत उमेदवार प्रशिक्षणासाठी लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन लबासना मसुरीत एकत्र येतात. भारताचे माननीय राष्ट्रपती या भावी अधिकाऱ्यांना स्टील फ्रेमच्या जबाबदाऱ्या घटकांना संबोधित करतात. हा क्षण प्रत्येक उमेदवाराच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा ठेवणीतला असतो. स्टील फ्रेम. हिंदुस्थानवर राज्य केलं स्टील फ्रेमने. ब्रिटिश साम्राज्याला व प्रशासनाला भारतात बळकटी देण्याचं काम या स्टील फ्रेमनं केलं. विशाल हिंदुस्थानावर मुठभर इंग्रजांनी राज्य केलं. तो सैन्यावर शास्त्राच्या बळावर राज्य करणं शक्य नव्हतं आणि सोपंही नव्हते, म्हणून त्यांनी एक कायद्याची सिस्टीम तयार केली. तो कायदा राबवण्यासाठी, तिचं रक्षण करण्यासाठी सरकारी माणसे म्हणजेच नोकरशाही अस्तित्वात आली. सरकारी अधिकाऱ्यांच्या या साखळीला पोलादी चौकट अर्थात स्टील फ्रेम असे संबोधले जायचे. नोकरशाहीच्या साखळीला पोलादी चौकट स्टील फ्रेम असं संबोधण्याला दोन बाजू आहेत, दोन अर्थ आहेत. देशाचा कारभार पाहणारी नोकरशाही धोरणं ठरवण्याचं व त्यांची अंमलबजावणी करण्याचं महत्त्वाचं काम पार पाडते. निवडून येणारे लोकप्रतिनिधी 5 वर्षांसाठी असतात. कालावधी संपला की प्रतिनिधी बदलतात. नोकरशाही बदलत नसते. एकदा नियुक्त झालेला अधिकारी निवृत्तीपर्यंत सेवेत असतो. म्हणूनच त्यांनी धोरणांवर, निर्णयांवर ठाम राहून कारभार राखावा. नोकरशाहींची ही साखळी लोकाभिमुख असावी, कोणता दबाव, आमिष जुमानणारी नसावी, तर ती पोलादासारखी कणखर असावी. या रास्त अपेक्षेतून तिला पोलादी चौकटीत म्हणजे स्टील फ्रेम असं संबोधलं गेलं. पण काळाच्या ओघात नोकरशाहीत हुकुमतीचा मानसिकता काही अंशी येत गेली आणि या कणखरपणाची जागा ताठरतेने घेतली. ही ताठरता सामान्य माणसाचा विश्वास ठिसूळ होण्यास कारणीभूत ठरू लागली. म्हणून या साखळीला पोलादी म्हटलं जाऊ लागलं, ते या नकारार्थी भावनेनं.